तर टी व्ही 9च्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। प्रवीण भाऊ, स्वागत तुमचं टी व्ही 9मध्ये। आणि बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्ही आलात, खूप खूप शुभेच्छाही तुम्हाला। सगळ्यात मोठा सरकारपुढे पेच आहे ते म्हणजे जरांगेंचं आंदोलन। या सगळ्यामधून तुम्ही कसा मार्ग काढणार आहात? आता विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलंय आणि गणेशोत्सव मुंबईत महाराष्ट्रात सुरू आहे आणि विघ्नहर्ता हाच प्रत्येक विघ्न दूर करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो। तसं पाहिलं तर हे विघ्न नाही आहे, हा मराठा समाजाच्या मागण्यांचा विषय आहे आणि सरकार याबाबतीत सातत्यानं सकारात्मकच राहिलेलं आहे। आपण बघाल की आरक्षण दिलं कुणी? फडणवीस साहेबांनी कोर्टात टिकवलं। उद्धवजींच्या काळामध्ये त्यांना टिकवता आलं नाही, दुर्लक्ष झालं। पुन्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, 10% आरक्षण दिलं कुणी? शिंदेसाहेब देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालीच। त्याच्यामुळं मराठा समाजाच्या बाबतीत सरकार पाठीशीच आहे। अनेक सवलती त्या ठिकाणी उपसमितीच्या माध्यमातून दिल्या गेल्या, त्या ठिकाणी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, त्या ठिकाणी लाखो विद्यार्थ्यांना आज त्या ठिकाणी उद्योगधंद्यात उभं केलं आहे। त्याच्यामुळं सरकार नकारात्मक आहे का? तर अजिबात नाही। परंतु त्या ठिकाणी देवेंद्रजींना कोंडीत पकडायचं म्हणून त्या ठिकाणी आंदोलन, त्या ठिकाणी कोणी त्याला खतपाणी घालू नये। सरकार चर्चेला तयार आहे, उपसमितीच्या बैठका होत आहेत, चर्चेसाठी शिंदे समिती गेली होती। त्याच्यामुळे सरकार कुठेही टाळत नाही, परंतु मला वाटतं लोकशाहीमध्ये समन्वयातनं चर्चेतनं मार्ग त्या ठिकाणी निघत असतो। मला वाटतं जरांगे दादांनाही माझी विनंती राहील की सगळे आम्ही तुमच्यासोबत आहोत ना। अख्खा महाराष्ट्रातला मराठा समाज मराठा समाजाच्या हितासाठी नक्कीच आपल्यासोबत राहील। परंतु त्या ठिकाणी आता ओबीसीतनं आरक्षण मागताय, मला सांगा, पवार साहेबांनी येऊन सांगावं ओबीसीतनं आरक्षण द्यायला का हरकत नाही? उद्धव ठाकरे साहेबांनी येऊन सांगावं किंवा त्या ठिकाणी काँग्रेसने सांगावं। म्हणजे हे काहीच बोलत नाहीत। कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्यावं ही सगळ्यांची भूमिका असताना फक्त एकाच व्यक्तीला का टार्गेट, एकाच नेत्याला का टार्गेट? मला वाटतं हे फक्त चुकीचं आहे। सरकार म्हणून मागा, सरकार त्या ठिकाणी सकारात्मक आहे, परंतु याच्यामागे कुणाला राजकारण करण्याची संधी देऊ नका। आम्ही सारे विविध पक्षाचे जरी असलो तरी मराठा समाजांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत। म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नाही आहे? नाही, नक्कीच ना। जर ते शक्य असतं तर एवढे दिवस कशाला सरकार त्या ठिकाणी दिवस घेतले असते? जरांगेंना बोलावलं असतं, बैठक घेऊन जाहीर करून टाकलं असतं। जी गोष्ट सरकारच्या अखत्यारीत देण्यासारखी आहे अशी एकही गोष्ट सरकार चालढकल करणार नाही, मराठा समाजासाठी देईल आणि या सरकारच्या भावना संवेदना मराठा समाजाप्रती सकारात्मकच आहेत। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार आहे आणि त्यामुळे हा सगळा पेच निर्माण झालेला आहे असं वाटतं का? म्हणजे उपसमिती असो किंवा मंत्रिमंडळ यांना कोणता निर्णय या संदर्भात घेता येत नाही? अगदी बरोबर। जर सरकारच्या अखत्यारीत निर्णय घेण्याची मुभा असती तर काय कॅबिनेटला जायचं, निर्णय घ्यायचा। पण उद्या सरकारनं निर्णय घेतला आणि हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकला नाही तरी त्या ठिकाणी नंतर बोलले जातील काही लोक की मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली। मग तुम्हाला खरं हवं आहे की बरं वाटणारं हवं आहे याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं समन्वयातनं चर्चेतनं मार्ग काढावा। सरकारी या बाबतीत सकारात्मक आहे। पण भाऊ, आता यावर तोडगा काय? म्हणजे जरांगेंचा आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे। जोपर्यंत मराठवाड्यामधले सगळ्यांना कुणबी संबोधत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असं जरांगे म्हणतात। मग आता सरकार काय करणार आहे? नाही, मला वाटतं याच्यामधनं चर्चेतनंच मार्ग निघू शकतो। आता जरांगे दादांनी काही तज्ज्ञ लोकांना बोलवलं आहे, जे अभ्यासक आहेत ते अभ्यासक, शासनाची समिती, शासनातले तज्ज्ञ, या विषयावर कायद्याचं नॉलेज असणारी लोक, असं समन्वयातनं एक मध्यम मार्ग जो सरकारला देता येईल, सरकारच्या हातात आहे, तो जर काढला तर जे वादातीत विषय आहेत संविधानिक घटनेच्या चौकटीत ते आपण टप्प्याटप्प्यानं हातात घेऊ। परंतु आता सरकार म्हणून देण्यासारखं आहे। सरकार अधिकारात, मग कॅबिनेटचा निर्णय असेल, विधिमंडळात असेल, ते सरकार निश्चितपणे करेल।
मग तुम्हाला कोण असं वाटतं की देवेंद्रजींना किंवा मुख्यमंत्र्यांना कोण टार्गेट करतं असं तुम्हाला वाटतं? कारण ही चर्चा कालपासून सुरू झाली आहे. राज ठाकरे असं म्हणाले की मराठा आंदोलनासंदर्भात किंवा जरांगे मुंबईत का आले तर हे शिंदेंना विचारा, मराठा आरक्षण मिळणार की नाही ते शिंदेंना विचारा. तिथे संजय राऊत असं म्हणतात की एकनाथ शिंदे मदत करतायत आंदोलकांना. यावरून सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता ही चर्चा आहे की मग नेमकं फडणवीसांना टार्गेट कोण करतंय? नाही, मला वाटतं जे प्रस्थापित राजकीय नेते आहेत, ज्यांना असं वाटत होतं की राजकारण म्हणजे आमची जहागिरी आहे, आणि अशा वेळेला एका तरुण उमद्या नेत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणावर एक जबरदस्त अशी मांड पकड बसवली आणि मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राला आज विकासाकडे नेत आहेत. मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चर होतं आहे, शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना होत आहेत, लाडक्या बहिणींसाठी काम होतं आहे, समाज घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम होतं आहे आणि महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसतोय, गतीनं विकसित होतो आहे. मग अशा वेळेला आपलं राजकीय भविष्य काय होईल? आता जर देवेंद्र फडणवीसांना जर आपण त्या ठिकाणी आवरलं नाही तर एवढा विकास होईल, एवढा महाराष्ट्र पुढं जाईल की आपलं राजकारण आपल्याला करता येणार नाही. म्हणून केवळ राजकीय उद्देशानं देवेंद्रजींना टार्गेट व्हावं यासाठी काही प्रस्थापित ज्यांना स्वतःची जागिरी वाटत होती ते या विषयाला खतपाणी घालताना दिसत आहेत. दादा मुंबईच्या बाहेर आहेत, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात आहेत. त्यामुळे चर्चा अशी आहे की उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना इथे एकटं पाडले. नाही, मला वाटतं असं होणार नाही, कारण शेवटी लोकांनी जनाधार महायुतीला दिला आहे. त्यामुळं महायुती म्हणून महाराष्ट्रातील जनतेला तिन्ही पक्ष तिन्ही नेते बांधील आहोत. ज्यावेळेला अशा प्रकारचा विसंवाद दिसेल त्यावेळेला महाराष्ट्रातील जनतेला ते आवडणार नाही हे स्पष्ट आहे. आता सण आहे, एकनाथ शिंदेसाहेब गावी तर सणाला जातात, दादा त्या ठिकाणी गावाकडे आहेत, परंतु ते मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून आहेत आणि दादांनी स्टेटमेंट दिले की कायद्याच्या चौकटीत जे जनशक्य आहे ते सरकार देणार आहे. आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की ते मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण दिलं आहे, देवेंद्रजी CM असताना आरक्षण देऊन कोर्टात टिकवलं होतं. आता उद्धवजींना टिकवता आलं नाही, त्यांना कोण विचारत नाही. ओबीसीतनं आरक्षण देता येत नाही बोलणाऱ्यांना कोण विचारत नाही, कोणालाच कोण विचारत नाहीत. एक कलमी कार्यक्रम देवेंद्र फडणवीस. म्हणून मला वाटतं की हे योग्य नाही आहे. कोणतरी कुठल्या जातीचं आहे म्हणून त्याला टार्गेट करणं मला वाटतं महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला शोभा देणार नाही. खूप खूप धन्यवाद भाऊ, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.